reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो. नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1, लेसन 69. ॲक्टिव्हिटी 1. मित्रांनो, आधी काही इंग्रजी शब्दांची उजळणी करूयात. सगळ्यांचं लक्ष आहे ना? वर्ल्ड एक्सप्रेसच्या डब्यावर प्रत्येक वेळी एक वेगळं चित्र येईल. आधी तुम्ही त्या चित्राचं इंग्रजी नाव सांगायचं आणि मग नंतर माझ्या मागे मी सांगेन तसंच म्हणायचं. टीचर मुलं बरोबर सांगतायत ना ते बघतीलच. लेट्स स्टार्ट. सांगा, या चित्राचं इंग्रजी नाव सांगा. आता माझ्या मागे म्हणा, मॅच बॉक्स. सांगा, माझ्या मागे म्हणा, ॲक्स. पिग. सांगा, माझ्या मागे म्हणा, बकेट. योक. सगळ्यांना चित्रांची इंग्रजी नावं सांगता येतायत ना? व्हेरी गुड. मग पुढे जाऊया. बघूयात अजून कोणती चित्र आहेत. लक्षात आहे ना? आधी चित्राचं नाव तुम्ही सांगायचं आणि मग मी म्हणेन तसंच म्हणायचं. चित्र बघा आणि नाव सांगा. आता माझ्या मागे म्हणा, हॉर्स. आता पुढचं चित्र. फूट. माझ्या मागे म्हणा, ऑस्ट्रिच. Vegetables.
सांगा. माझ्या मागे म्हणा. एन्व्हलप. छान सोडवलात हा स्वाध्याय तुम्ही. कोणाकोणाला सगळ्या चित्रांची नावं सांगता आली हात वर करा. व्हेरी गुड. बर, आता हा स्वाध्याय इथेच संपला. आता पुढचा स्वाध्याय हेमाताई बरोबर करा. ऍक्टिव्हिटी 2. चला आता इंग्रजी शब्दकोडी सोडवायची आहेत. आवडेल ना? मागच्या पाठात आपण असाच स्वाध्याय केला होता. लेट्स स्टार्ट. हे शब्दकोड बघा. दिलेल्या चित्रांच्या आणि अक्षरांच्या मदतीनं शब्दकोड पूर्ण करायचं. चित्रांच्या जवळ बाण आहे. बाणाच्या दिशेवरून शब्द उभा आहे की आडवा आहे हे समजेल. चला मग आधी पहिला आडवा शब्द बघूया. कशाचं चित्र आहे? सांगा बरं सगळे मिळून. बरोबर, सन. आता पहिला उभा शब्द बघूया. त्यासाठी कोणतं चित्र आहे? सांगा या चित्राचं इंग्रजी नाव. बरोबर, नेट. आता दुसरा आडवा शब्द बघा. त्यासाठी कोणतं चित्र दिलंय? या चित्राचं इंग्रजी नाव सांगा. टिन. असंच सांगितलं ना? बरं. मग आता सन, नेट आणि टिन हे तिन्ही शब्द पूर्ण करण्यासाठी कोणती अक्षरं वापरायची ते तुम्ही टीचरला सांगा. चला मुलांनो, आता तुम्ही तुमच्या टीचरच्या मदतीनं हे शब्दकोड सोडवा. मी थांबते. मुलांनो, पहिला आडवा शब्द माझ्या मागे वाचा. सन. आता पहिला उभा शब्द वाचा. नेट. दुसरा आडवा शब्द वाचा. टिन. शब्द पुन्हा वाचूया. सन, नेट, टिन. व्हेरी गुड. आता पुढे जाऊया. मुलांनो, आता हे शब्दकोड तुम्ही पूर्ण करायचंय. चित्र बघा. चित्राच्या आणि दिलेल्या अक्षरांच्या मदतीनं पहिला आडवा शब्द कोणता आहे ते सांगा बरं. पेन. असंच उत्तर दिलत ना? आता उभा शब्द कोणता आहे ते सांगा. पिग. असंच सांगितलं ना? व्हेरी गुड. आता दुसरा आडवा शब्द. चित्र बघून सांगा. गॅस. असंच सांगितलं ना? गुड. आता पेन, पिग आणि गॅस हे तिन्ही शब्द पूर्ण करण्यासाठी रंगीत चौकटीमधून कोणती अक्षरं वापरायची ते तुम्ही टीचरला सांगा. रंगीत चौकटीमध्ये जी अक्षरं दिली आहेत ना, त्यातून अक्षर निवडा. टीचर, वेगवेगळ्या मुलांना शब्द पूर्ण करण्याची संधी द्या. मी थांबते. शाब्बास मित्रांनो. माझ्या मागे पहिला आडवा शब्द वाचा. पेन. पहिला उभा शब्द वाचा. पिग. आता दुसरा आडवा शब्द वाचा. गॅस. शब्द पुन्हा वाचा. पेन, पिग, गॅस. बरं, आता शब्दकोड्यांचा हा स्वाध्याय इथेच संपला.
पण अशीच काही शब्दकोडी पुढच्या पाठातही सोडवायला मिळणार आहेत तुम्हाला. आता आणखी एक स्वाध्याय करूया. ऍक्टिव्हिटी 3. काय दिसतंय या चित्रात? फळांचा बाजार दिसतोय. बर, मग आता या स्वाध्यायात काय करायचंय ते सांगते. नीट लक्ष द्या बरं का. असा स्वाध्याय तुम्ही गेल्या पाठात केलाय, लक्षात आहे ना? स्क्रीनवर जी जी चित्र ठळक झालेली दिसतायत त्या चित्रांची इंग्रजी नावं आणि नावाच्या सुरुवातीच्या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं ते टीचरला सांगा. टीचर वेगवेगळ्या मुलांना उत्तर देण्याची संधी द्या. हं? चला मुलांनो, सुरू करा. मी थांबते. शाब्बास मित्रांनो, छान सोडवला हा स्वाध्याय तुम्ही. सगळ्यांनी माझ्या मागे एकत्र म्हणा. ग्वावा जी, बनाना बी, वॉटरमेलन W, ॲपल A, ऑरेंज O, जॅकफ्रूट J. परत एकदा म्हणा माझ्या मागे. ग्वावा जी, बनाना B, वॉटरमेलन W, ॲपल A, ऑरेंज O, जॅकफ्रूट J. शाब्बास. बरं मुलांनो, आपला हा उजळणीचा पाठ इथेच संपला. पण आता पाठ संपल्यावर स्क्रीनवर आधी शिकलेला हा एक वाचन पाठ दिसेल. पाठ संपल्यावर तुम्ही हा वाचन पाठ स्वतःहून वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. बरं तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो.